बरोबर आणलं या बिझनेस मध्ये आणि आज झोपडीतनं काढून मला ऑडी पर्यंत पोहोचलेले मित्रांनो, असे माझे ग्रेट अपलाइन, माझे परम मित्र, माझे भगवंत, माझे पांडुरंग, माझे विठ्ठल ज्यांना मी म्हणतो, असे आयटीसीचा सीटीसी मिस्टर भूषणजी देशमुख सरांना वंदन करतो, ज्यांच्यामुळे मी आज गोल्ड होऊ शकलो. 4 लेखची ताकद ज्यांनी मला दिली, आशीर्वाद दिला, मार्गदर्शन केलं की बरंच तुम्ही करू शकता, विश्वास ज्यांनी दिला, अशा आपल्या सगळ्यांचे ग्रेट गुरु डायमंड एक्झिक्युटिव्ह आदरणीय दिगंबरी सोनवणेकरांना वंदन करतो. आणि ज्यांच्या एक शब्दामुळे आम्ही प्रेरित होतो, ज्यांचा एक शब्द आमच्यासाठी प्रेरणा घेऊन येतो मित्रांनो, आणि एक शब्द आशीर्वाद बनून आमच्यावर ज्यांचा राहतो, अशा आपल्या सगळ्यांचे महागुरु आदरणीय किशोर जयरे सरांना देखील वंदन करतो. आणि आज या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेले टू आयडिया एक्झिक्युटिव्ह मिस्टर सौरभजी संधान सर, ताई जयसिंताई बोंद्रे आणि डायनामिक इव्होल्यूशनचे एक माय ताजी आदरणीय रमेशजी बोंद्रे सरांना देखील वंदन करतो. आज ज्यांच्या सन्मानासाठी आपण जमलेलो आहोत, असे एक फॅमिली रिलेशन ज्यांच्यासोबत माझे आहेत, असे सूर्यवंशी फॅमिलीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, हा बिझनेस सगळ्यांसाठी आहे. सामान्य माणसाला असामान्य बनवणारा कुठला बिझनेस असेल तर त्याचं नाव आहे एमआय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. आज एक सालदाराचा मुलगा मी, एक झोपडीत राहणार, मी माझ्या घरी सालदारकी करायची मित्रांनो, दुसऱ्याच्या घरी काम करायचे. आणि दुसऱ्याच्या घरी काम करत असताना जेव्हा आम्ही एका झोपडीमध्ये राहायचो ना, एका गावाला, तर त्या झोपडीमध्ये राहत असताना माझे वडील आमच्यासाठी स्वयंपाक करायचे. वडील आमच्यासाठी आई पण आणि वडील पण, दोघांची भूमिका. आणि आमच्या झोपडीच्या समोर, आम्ही सणवार कधी पाहिलेला नाहीये, आमच्या झोपडीच्या समोर एक रेशन दुकान होतं. त्या रेशन दुकानाचे काका, ज्यांचे मुलगा या ठिकाणी आहे, सुभाष शिंदे सर आमचे डीपीसी आहेत, तर ते बाबा आम्हाला त्या रेशन दुकानाचं जे धान्य असताना खाली पडलेलं मोजून नंतर ते खाली पडताना ते धान्य आम्हाला ते द्यायचे. त्याच्यात माझे वडील गहू, तांदूळ, डाळ वेगळे करायचे आणि त्यानंतर मग आमच्या घरी स्वयंपाक व्हायचा. जेव्हा ते रेशन बंद राहायचं तेव्हा गावामध्ये एक चक्कीवाला मित्र होता आमचा, त्याला आमच्यावरती दया यायची. त्या चक्कीचं जे खाली पडलेलं पीठ असतं, ते पीठ आमच्या घरी यायचं. पीठ तर घेऊन जायचं, परंतु भाजीला पालेभाजी नसायची, डाळ नसायची. आणि मित्रांनो, माझे आजोबा त्या पीठ मध्ये मिरची आणि पाणी असं एकत्र टाकून ते काहीतरी एक बनवायचे आणि त्याला आम्हाला भाजून द्यायचे, बोलायचे की आजचं जेवण हे आपलं. जेव्हा सण आमच्या घरी कोणता राहायचा माहितीये, आमच्या समोर एक डॉक्टर होते, शिक्षक होते माझे, त्यांच्या घरी ज्या दिवशी पाहुणे येणार त्या दिवशी आमच्या घरी सण. म्हणजे काय माहितीये, जे उरलेलं जातं ना, पाहुणे गेल्यानंतर जे उरतं ना, आपण शिळं म्हणतो त्याला, आज शिळं वाटतं ते, परंतु त्यावेळेस आमच्यासाठी ते दिवाळीचा फराळापेक्षा कमी नसायचं, दिवाळीच्या पंचपक्वान्नापेक्षा कमी नसायचं. मित्रांनो, अशा परिस्थितीत नाही आलेला मी आज 65 लाख रुपयाच्या ऑडीमध्ये बसतोय. ही ताकद फक्त एमआय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबलची मित्रांनो, दुसरं काहीच नाही. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.